नमस्कार मित्रांनो. MPSC मंत्रामध्ये सर्वांचं स्वागत आहे. मुळात आत्ताच म्हणजे राज्यसेवेची जी पूर्व परीक्षा आहे 2025 डिस्क्रिप्टिव्ह नवीन पॅटर्न यानुसार आपली आत्ताच एक्झाम झालेली आहे आणि कट ऑफची चर्चा बाजारामध्ये बऱ्याच प्रमाणात तुम्ही ऐकली असेल, चालू असेल. आज आपला टॉपिक तो नाही आहे कट ऑफ काय असेल. आज आपला टॉपिक आहे की आपल्याला कट ऑफच्या वर आपल्याला मार्क येणार आहेत, ही आपल्या मनामध्ये एक पॉझिटिव्हिटी आहे. आता आपल्याला मुख्य परीक्षेची तयारी करायची आणि मुळामध्ये मी नेहमी सांगत आलो या वर्षीची एक्झाम म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह राज्यसेवेची जे पहिला पेपर असेल मेन्सचा आणि त्यानंतर येणार नेक्स्ट इयर, या दोन्ही टायमाला अत्यंत पेपर सोपे असते. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. म्हणजे खूप विद्यार्थ्यांची भीती आहे सर मेन्सची आहे, मी देऊ नाही देऊ का मी परत कंबाईनकडे शिफ्ट करू, हा विचारच काढून टाका. त्याचं दोन कारण मी तुम्हाला लॉजिकली सांगतो. पहिलं कारण असं आहे की जेव्हा जेव्हा पॅटर्न चेंज झालेले आहे तेव्हा UPSCचा असेल किंवा कुठल्याही स्टेट बोर्डचा असेल तर साधारणतः प्रश्नपत्रिका ही काही वेगळी अशी आलेली नाही, खूप इंटेलेक्च्युअलची गरज पडली नाही, साधे सोपे सरळ प्रश्न आलेले. पहिली गोष्ट, त्यामुळे पेपर सोपं येणारच आहे हे आपण लक्षात ठेवा. त्यामुळे भीतीची अजिबात कारण नाही. पहिली. दुसरी गोष्ट, जेव्हा उत्तर प्रदेश पब्लिक सर्व्हिस असेल किंवा राजस्थान असेल आणि मध्य प्रदेश असेल, तुम्ही मागच्या काही वर्षामध्ये त्यांचा पॅटर्न चेंज झाला जो UPSCच्या धर्तीवर आला, तर त्या वर्षी तिथं कसे पेपर काढलेत आयोगाने, तर साहजिकच ते 2 ते 3 वर्ष पेपर हे सरळ आणि सोपे आलेत. आता त्यांचा पॅटर्न म्हणजे UPPSCचा जो पेपर आता झाला मेन्सचा, उत्तर प्रदेशचा बोलत आहे, नेटवर तुम्ही पेपर डाउनलोड करून पाहू शकता. आता कुठंतरी त्यांचे थोडेसे प्रश्न UPSCच्या धर्तीवर येत आहेत. पण हेही लक्षात घ्या, आयोगाने हे दोनदा सांगितलेले की आम्ही UPSC नाही, UPSCतून कलेक्टर घडतोय आणि राज्यसेवेतून उपजिल्हाधिकारी डेप्टी कलेक्टर बनतोय. त्यामुळे तो फरक ठेवणं गरजेचं आहे, तेवढा सेन्स त्यांना नाहीये. त्यामुळे असं मनामध्ये ठेवून काय तर UPSCच्या धर्तीवरचा सिलेबस आहे पण प्रश्नपत्रिका नाही, हे मुळात लक्षात ठेवा. एक दुसरी गोष्ट अशी आहे की बऱ्याच विद्यार्थ्यांना हे लक्षात येत नाहीये, त्यामुळे UPSCचे विद्यार्थी जास्तीत जास्त रिझल्ट काढू शकतात, ह्याची सुद्धा पॉसिबिलिटी आहे, याला नाकारता येत नाही. त्यामुळे एवढे सोपे पेपर जर आपल्याला असतील तर आपण काय अभ्यास करू नये. तर आपल्याला अभ्यास करायचे, आपली पूर्वपरीक्षा झालेली आहे आणि आपल्याला चांगले मार्क येत आहेत, जेही कट ऑफ तुम्ही कन्सिडर केला असेल त्यानुसार. मग आता पुढे काय करायला पाहिजे त्याचं आपलं सेशन आहे. 4 पेपर आहेत. आता सरळ मी टॉपिक करतो मुख्यचे व्यवस्थित. माझ्या मते तुम्ही पेन आणि कॉपी घेऊन बसा, एक बुक घ्या जवळ आणि जे जे इम्पॉर्टंट पॉईंट्स मी सांगतोय ते सगळे लक्षात घेऊन तुमच्या बुद्धीला जे पटतात, जे योग्य वाटतात असे पॉईंट्स नोट डाऊन करून घ्या. ओके, ठीक आहे, चालू करतो. टॉपिक काय आपला की आपल्या टॉपिकचं नावच आहे Topper Strategy Lecture for Mains GS Paper 2. I'm going to focus for the GS Paper 2, which includes the Polity, Constitution, IR and Governance and the Social Justice. Okay, having said एवढं मी म्हटल्यानंतर मी सांगतोय की जसे 4 पेपर आहेत GS चे. ओके, 1 2 3 4 4. आज मी बोलणार आहे GS पेपर 2 जो की आहे 250 मार्क्सचा एक पेपर आहे ना, 250 मार्क 4 पेपर आहेत. मी खूप बेसिक लेवलला आज जात नाही, मी कन्सिडर करतोय की तुम्हाला पॅटर्न माहित आहे. आपण आज स्ट्रॅटेजी डिस्कस करणार आहोत. स्ट्रॅटेजी या शब्दाचा अर्थ काय आहे की मला तर येतं, पूर्व परीक्षेमध्ये माझा अभ्यास झालेला आहे, पण मला मुख्यची भीती आहे. मी मुख्यसाठी वेगळं काय करू, काय वेगळं, त्या वेगळ्या शब्दाचं डेफिनेशन मी आता एका तासात सांगणार आहे. ओके, मग मी सांगणार आहे GS पेपर 2. आता GS पेपर 2 मध्ये काय काय सांगणार आहे. पहिल्यांदा तर कळत नकळत थोडीशी सिलेबसची ओळख वरून, कारण त्यातलं बिट्स मी सांगत बसत नाही. ओके, काय आहे त्यामध्ये. त्याच्यानंतर मी सांगणार आहे की कोणत्या गोष्टीवर तुम्ही फोकस केलं पाहिजे. ओके, फोकस म्हणजे सिलेबसमध्ये काय असे घटक आहे ज्यावर फोकस केलं पाहिजे. तिसरं मी सांगणार आहे कशा पद्धतीने अभ्यास करावा जेणेकरून जो ऑब्जेक्टिव्ह पासून तुम्ही सब्जेक्टिव्हकडे जाता, बरोबर आहे. म्हणजे ऑब्जेक्टिव्हचे प्रश्न असतात, ऑप्शन कडून तुम्ही जेव्हा डिस्क्रिप्टिव्हकडे जाता, वर्णनात्मक मध्ये जाता, तर काय वेगळेपणा असला पाहिजे, ते एक्झॅक्टली काय वेगळेपणा असलं पाहिजे तेवढं लक्षात ठेवा, त्यानुसार तयारी करा. बऱ्याच विद्यार्थ्यांना हे लक्षात येत नाही की कशी तयारी करायची, तर त्या कशी तयारीचं एक छोटं उदाहरण मी तुम्हाला देणार आहे. ते झाल्यानंतर आपलं आता कन्सिडर करतोय की अभ्यास झालेला आहे, तुम्हाला कळलं ऑब्जेक्टिव्ह कडून वर्णनात्मककडे कसा अभ्यास करायचा हे सर मला कळलेलं आहे, मी करतो पण आहे आणि माझा ठीकठाक होतोय. पण सगळ्यांचाच होतोय साधारणतः. नाही म्हणलं तर समजा 1 लाख, आता रेकॉर्ड असं सांगतायत की 2 लाख ऍप्लिकेशन आले होते आणि जे चर्चित आहे, मला काही आयोगाचा डाटा माहित नाही, पण जे चर्चित आहे बाजारामध्ये साधारणतः असं 1,10,000 विद्यार्थ्यांनी काहीतरी परीक्षा दिलं असं म्हणतायत. साहजिकच असं आपण कन्सिडर करूया की 6,000 विद्यार्थी किंवा 5 ते 6,000 विद्यार्थी मेन्स देणार आहेत. पण साहजिकच आहे मग या 5 ते 6,000 पण अभ्यास मेन्सचा करणार आहेत. माझे वेगळे पण काय. अनेक जण क्रिकेट खेळतात पण एकटा विराट कोहली आणि रोहित शर्मा, सचिन तर हे एवढेच घडले. आज 11 जरी खेळले तर दोघांवर फोकस आहे. तर तसंच सगळे रीडिंग मध्ये जात आहेत, सगळे अभ्यास करतायत, सगळे कष्ट करतायत आपापल्या परीनं. पण मी जेव्हा डिस्क्रिप्टिव्हचा अभ्यास करेन माझ्यामध्ये काय वेगळेपण असेल, त्याला आपण म्हणतो UPSC मध्ये नेहमी एक शब्द वापरतात दिल्लीमध्ये, व्हॅल्यू ऍडिशन, मूल्यवर्धित. जसं GST मध्ये मूल्यवर्धित कर. ओके, तर माझं वेगळेपण काय असेल, तर ते वेगळेपणासाठी काय स्ट्रॅटेजी असली पाहिजे. कारण सगळ्यांनी लिहिलं, उदाहरणामध्ये प्रश्न आला समजा समाजवाद म्हणजे काय त्याची 4 वैशिष्ट्ये सांगा,
तर सर समाजवादाची व्याख्या सगळेच लिहिणार आहेत जी पुस्तकामध्ये दिलेली आहे, पण मी समाजवाद जेव्हा लिहीन ना, इतरांपेक्षा माझा वेगळं काय असेल. आता वेगळं काय असेल याचा अर्थ माझी वैयक्तिक समाजवादाची व्याख्या नाही, समाजवाद तोच असला पाहिजे तो विचारवंताने सांगितलं नाही, पण लिहिण्याची पद्धत, मी सुरुवात कशी करेन, कोणते शब्द वापरेन, तर ते कसे वापरायचे, त्याचा सोर्स काय, कुठून आणायचे एवढ्या कमी कालावधीमध्ये, आणि ते वापरणारे जे मी शब्द आहेत त्याची शहानिशा कोण करणार, माझ्या बुद्धीला पटते याचा अर्थ आयोगाला पटेलच असं नाही. त्यामुळे मला या गोष्टी जाणीव तुमच्याकडे 4 महिनेच आहेत, बरोबर आहे. तर एक कमी वेळेमध्ये मला कसं होईल सर, माझे उत्तर इतरांपेक्षा कसे वेगळे दिसतील, आणि माझा रँक, माझं जर स्वप्न आहे सर, मला तहसीलदार नव्हता, मला डेप्युटी कलेक्टरचं स्वप्न करायचंय, तर त्यासाठी वेगळेपणा हवाय, तर त्याच्याबद्दलही आपण थोडक्यामध्ये त्याची चर्चा करणार आहोत. आणि कमी वेळेमध्ये ओव्हरऑल हा विषय कसा संपवायचा याही बाबतीत आपण चर्चा करणार आहोत. मुळात बघा काय आहे, म्हणजे मी थोडक्यात सांगितलं, राज्यघटना, राज्यव्यवस्था, शासन व्यवस्था म्हणजे गव्हर्नन्स, आणि सामाजिक न्याय म्हणजे सोशल जस्टिस. ओके, हे मुळात भाग म्हणजे एवढा पार्ट आहे. मुळात 2 पार्ट आहेत आपले, याला 3 पद्धतीने करू शकता. बरेच लोक राज्यघटना, राज्यव्यवस्था, शासन व्यवस्था याला एकच समजतात. बऱ्यापैकी हा तुम्हाला प्रिलिम मध्ये झालेला असतो, पूर्व परीक्षेमध्ये अभ्यास करता. सामाजिक न्यायाचा जो पार्ट आहे, सोशल जस्टिस, सामाजिक न्याय. आता न्याय बघा सोपं आहे, हे लक्षात घ्या. मी इथं सांगत असताना लेक्चरसाठी आलेलो नाही, पण तरी तोंड ओळख करून देतो. आता सामाजिक न्याय, आता खूप विचार करायची गरज आहे. सामाजिक न्याय म्हणजे समाजामध्ये राहणारे घटक असणार आहेत, आणि समाजात आता एखाद्याला न्याय द्यायचे, श्रीमंताला न्यायाची गरज आहे का, नाही असं नाही, पण गरज आहे का आता, नाही. म्हणजे याचा अर्थ कशाबद्दल बोलतोय, न्याय कोणाला देतोय, समाजातल्या गरीब घटकांवर. मग गरीब घटक कोणते असतील बघा, सगळं विचार केल्यानंतर ऑटोमॅटिक घडतं. पाठांतर अजिबात करायची गरज नाही, डिस्क्रिप्टिव्हला खूप पॅटर्न भारी आहे, म्हणजे खूप लोड घ्यायची गरज नाही. गरीब घटक, मग गरीब घटक कोणता आहे सर, तुम्ही जर कास्ट वाईज बघायला गेलं, जे प्रचलित आहे, लक्षात घ्या माझा शब्द, जे प्रचलित आहे, जे सर्वमान्य आहे, ओके, कोणते आहेत, जनरली शेड्यूल कास्ट आहे, अनुसूचित जाती आहे, अनुसूचित जमाती आहे. खास करून पुरुषांना जास्त गरज आहे का महिलांना, सर महिलांना गरज आहे, म्हणजे विमेन आहेत, बरोबर आहे. चांगले लोक, ओके, नॉर्मल पीपलला गरज आहे का, डिसेबल, सर डिसेबल लोकांना गरज आहे, अपंग लोकांना जास्त गरज आहे. झालं, हेच टॉपिक आहेत आपल्याला, आणि यांनाच न्याय द्यायचा आहे. आता यांना न्याय द्यायचा असेल तर पहिला प्रश्न पडला पाहिजे, सर यांच्यावर अन्याय काय झाला, न्याय द्यायचा याचा अर्थ अन्याय झाला पाहिजे. अन्याय काय झालेला आहे हे आपल्याला माहितच आहे, याची तोंड ओळख, याचे महत्वाचे पॉइंट्स. अन्याय कळाले, मग आता अन्याय काय करायचे, दूर करायचे. दूर केल्यानंतर काय मिळणार आहे, न्याय मिळणार आहे. मग कसं करणार, मग करणार कोण, अंबानी का सरकार, का तुम्ही आम्ही, सर सरकार करणार. मग सरकारने घेतलेले पाऊल, मग सरकार काय करतं, सर पॉलिसी आणतं. सरकार काय करतं, प्रोग्राम्स आणतं. सरकार काय येतं, स्कीम लागू करतं. मग त्याच्या स्कीम्स माहित पाहिजे. झाला सामाजिक न्यायाचा अभ्यास. थोडंसं लॉजिकली जर गेलं तर हा सिलेबस खूप सोपा आहे, याला काही वेगळं करायची गरज नाही. सिलेबस सुद्धा तुम्ही बघा, आपण बघित सिलेबसची कॉपी उघडली नाही, तुम्ही बघा ह्याच्यावरच आहे सगळं सिलेबस. ह्याच्या व्यतिरिक्त सर, आता ह्याच्या व्यतिरिक्त कधी कधी मी थोडंसं UPSC लेवलचं बोलतो, ह्याच्या व्यतिरिक्त काय येतं, कधी कधी अजून एका घटकाला न्यायाची गरज आहे. कोण, जे नवीन आहेत, ज्यांच्यावर आता चर्चा आहे, ट्रान्सजेंडर लोक, बरोबर आहे, ट्रान्सजेंडर लोक. मग सिलेबसला आहे का सर, सध्या डायरेक्टली नाही इन्क्लूड. मग UPSCला प्रश्न आला मागच्या वर्षी ट्रान्सजेंडर, UPSCने म्हटलं सर आउट ऑफ सिलेबस आहे, नाही. शब्द काय दिला होता, सामाजिक न्याय. ज्या ज्या घटकाला न्यायाची गरज आहे ते सामाजिक न्यायामध्ये येतं. प्रत्येक शब्द आम्ही इन्क्लूड करू शकत नाही. उद्या सर्व जर तुम्हाला, तर तुम्ही घाबरायची गरज नाही मुळात. आलं का लक्षात. आता ज्या विद्यार्थ्यांनी समजा सामाजिक न्यायावर प्रश्न आला होता, सामाजिक न्याय म्हणजे काय, असे कोणते घटक आहेत ज्यांना सामाजिक न्याय देण्याची गरज आहे, आता सगळ्यांनी या व्यक्तीबद्दल लिहिलं आणि एकाने ट्रान्सजेंडर ऍड केलं, याला अर्धा मार्क जास्त भेटणार नाही का, आणि हा शोभणार नाही का डेप्युटी कलेक्टर, आणि हे दिलं पाहिजे, हे जस्टिफाईड आहे, हे तुमचं सेन्स आहे. मग हे कसं कळणार सर, यासाठी काय काय वाचावं लागेल, चालू घडामोडी. चालू घडामोडी त्यासाठी नाही, पूर्व परीक्षेमध्ये हे आलं, हा अवॉर्ड भेटला, इथं उपयोग करू शकता तुम्ही इथं लिहू शकता सर, ट्रान्सजेंडर लोक जे आहेत त्यांना मिळू शकतो. अजून कोणता घटक आहे, हा कमेंटमध्ये टाका. अजून असे 2 घटक आहे ज्यावर चर्चा चालू आहे, आज नाही 2-4 वर्षापासून चर्चा चालू आहे, तुम्ही ते कमेंटमध्ये सांगा. म्हणजे मला हे पण एक मी तुम्हाला आयडिया देतो की अभ्यास कसा केला पाहिजे, कशी स्ट्रॅटेजी असली पाहिजे, लक्षात येते. आता मुळात हे 2 आपले घटक आहेत म्हणजे ह्या पेपरमध्ये, आंतरराष्ट्रीय संबंध पण आहे आणि राज्यघटना. मुळात राज्यघटना आणि आंतरराष्ट्रीय संबंध हे सगळे कनेक्टेड सब्जेक्ट आहेत. या 2 वरच आपल्याला फोकस करायचे. साधारणतः जर पाहिलं तर 70% पेपर यावरच असतो, या घटकांवरती, आणि 25% पेपर आंतरराष्ट्रीय संबंधावर असतो. तर मग ओके, या काळामध्ये आता ज्यांना आंतरराष्ट्रीय संबंध अभ्यास नसेल, आपण एक बॅच ऑलरेडी MPSC मंत्र एक बॅच घेऊन येतो, त्या बॅचमध्ये मी तुम्हाला संपूर्ण कमी वेळेमध्ये ह्याचे टॉपिक डिस्कस करणार आहे की कशावर फोकस केला पाहिजे आंतरराष्ट्रीय संबंध. बघा प्रश्न आपण पहिल्यांदा बघू, प्रश्नाचे प्रकार.
कसे असतात थोडंसं आयडिया घेतोय आपण. कसे असतात प्रश्नाचे प्रकार? पहिलं असतं एक मूलभूत संकल्पनावर विचारतात, म्हणजे सरळ सरळ विचारतात. काय की समजा आता प्रस्तावना, सगळ्यांनी प्रस्तावना वाचलेल्या? हो सर मी वाचलेल्या. प्रस्तावना म्हणजे काय? प्रस्तावनाची वैशिष्ट्ये सांगा, संपलं, 10 मार्काला. सरळ सरळ आहे जो टॉपिक. मूलभूत अधिकार म्हणजे काय आणि मूलभूत अधिकारातील कलम 14 आणि 15 उदाहरणासहित स्पष्टीकरण द्या. मार्गदर्शक तिसरा प्रश्न, सरळ एक संकल्पना विचारले काय आहे आणि त्याची वैशिष्ट्ये सांगा, दॅट्स इट, असा प्रश्न असेल. म्हणजे सरळ सरळ प्रश्न असतो. समाजवाद म्हणजे काय येते लक्षात. मार्गदर्शक तत्वे आणि मूलभूत अधिकार यांच्यातील फरक सांगा, 10 मार्क. सरळ जे टॉपिक आहे त्याला म्हणजे काय म्हणायचं आणि त्याचं उत्तर, हे सरळ झालं. एक प्रकार असा असू शकतो. हे आता बघा इथं मात्र कोणी अडत नाही, इथं मोस्टली विद्यार्थी लिहितात, मोस्टली विद्यार्थी लिहितात, कारण सरळ सरळ टॉपिक आहे, त्या टॉपिकवरच विचारलेलं आहे, इकडे तिकडे कुठे गेलेलं नाही. त्यामुळे अशा प्रश्नांना काही विशेष असा फरक पडत नाही. ओके, आता इथं पण आपलं वेगळेपण असलं पाहिजे ना. इथं सुद्धा तुमचा इतरांपेक्षा वेगळे. बघा मुळात लक्षात घ्या की मेन्सची परीक्षा ही वेगळेपणाचीच आहे. तुम्हाला डिफरन्स क्रिएट करावाच लागेल, अन्यथा फक्त मी अभ्यास करून ती जाऊन लिहिलं मार्क पडतील नाही याची गॅरंटी नाही. तुम्हाला वेगळेपण असलं पाहिजे, सगळेच लिहिणार आहेत. आता मला सांगा की मूलभूत अधिकार व मार्गदर्शक तत्वे यातील फरक स्पष्ट करा, असा 10 मार्काचा प्रश्न आला, कुणी करणार नाही का? नाही. लक्ष्मीकांत सरांमध्ये सरळ फरक दिलेला आहे. सगळेच लिहिणार आहेत, पण लिहित असताना कसं लिहायचं लक्षात घ्या. म्हणजे काय आहे, ही आन्सर रायटिंगची कला आहे. इथं पॉइंट काय कळतो तुम्हाला, लिहून घ्या की आन्सर रायटिंग म्हणजे असे जर प्रश्न आले जे सरळ सरळ आहेत, मूलभूत अधिकार आणि मार्गदर्शक तत्वे यातील फरक स्पष्ट करा. आता हा 10वीचा मुलगा लिहू शकतो, एखाद्या शेतकऱ्याला जरी मी दिलं सर हे पाठ करा, तो पाठ करू शकतो. मग तुमच्यात आणि माझ्यात काय फरक आहे, हा पहिला प्रश्न आपल्याला रीडिंग रूम मध्ये बसल्यानंतर पडलं पाहिजे की मी कसं सुरुवात करू. मग लक्षात येते का, मूलभूत संकल्पनावरचे जे आधारित प्रश्न असणार आहेत हे सरळ सरळ असतील, साधे प्रश्न असतील आणि सरळ टॉपिक उचलून तुम्हाला विचारले जातील. हे सगळेच लिहितील. 4000 विद्यार्थी जर मेन्सची परीक्षा देत असतील तर सगळेच लिहिणार आहेत. मग सगळ्यांना जर समजा 10 पैकी 5 मार्क पडत असतील तर माझं वेगळेपण काय. त्याच्यामुळे या प्रश्नावर सुद्धा आपल्याला फोकस करायचे की 5 प्लस कसं येतील. मला 5.5 एवढंच, मला अर्धा मार्क जास्त आणायचे. तर अर्धा मार्क कसा येईल तर तुम्हाला शेवटच्या टप्प्यात सांगणार आहे, या स्लाइडमध्ये याच लेक्चरमध्ये शेवटी सांगणार आहे की अर्धा मार्क कसा वाढवायचा. ओके, पहिल्या बिट्स बद्दल. दुसरा आहे विश्लेषणात्मक. ओके, याला आपण अॅनालिटिकल किंवा एक्झामाइन असं एक इंग्लिशमध्ये कोड वर्ड असतो, अॅनालिटिकल. चिकित्सक बुद्धीने, म्हणजे त्याला जसे ते उदाहरण दिलं कसे प्रश्न असतात बघा. हे प्रश्न थोडे कमी असतील राज्यसेवेला, त्यामुळे घाबरायची गरज नाही. पहिले 1 ते 2 वर्ष साहजिकच, नंतर हे वाढणार आहेत. त्याच्यावरून काय कळलं, हे काय म्हटलं, 1 ते 2 वर्ष असे प्रश्न कमी असतील, म्हणजे आत्ताच पोस्ट काढणं गरजेचं आहे. उद्याची संख्या वाढणार आहे आणि उद्या तुम्हाला घाबरावं लागेल. मग हळूहळू यूपीएससीकडे जाईल. बघा प्रश्न काय, एक सॅम्पल मी दिलेले की भारतातील राज्यांवर आर्थिक जबाबदाऱ्या जास्त आहेत. पण म्हटले की पहिल्या शब्दाला काय अर्थ प्राप्त होत नाही. ओके सर मी अभ्यास केला होता पण मी नापास झालो. मग अभ्यास केला काय अर्थ उरत नाही. तसंच भारतातील राज्यावर आर्थिक जबाबदाऱ्या जास्त आहेत. आपल्यावर जबाबदाऱ्या देशावर म्हणजे काही कमीच नाही, एवढ्या जास्त आहेत, पण महसूल विस्तृतच नाही. जबाबदाऱ्या तर जास्त आहेत पण पैसाच नाही. मग आता काय अर्थ आहे का त्या गोष्टीला. मग आता ह्या वाक्याला विचार करा, टिप्पणी करा म्हणलेलं म्हणजे. आता याला डायरेक्ट उत्तर लक्षात घ्या, याला डायरेक्ट उत्तर जे आपले सर्वांचे गुरु म्हणजे पॉलिटी विषयाचे भारतभर जे पुस्तक वापरलं जातं अरे, आणि काही साधारणतः माझ्या मते 10 ते 12 वर्षापासून महाराष्ट्रात जे प्रसिद्ध झालं पुस्तक एम लक्ष्मीकांत सरांचं पुस्तक, हैदराबादचे जे सर आहेत, तर त्यांची सुद्धा एक अकॅडमी आहे, माहित असेल काही लोकांना. तर तिथं डायरेक्ट हे असे उत्तर दिलेले नाही. आता इथं काय लागतं सर, असे प्रश्न म्हणजे जे विश्लेषणात्मक आहे, जे टीकात्मक आहे, असे प्रश्न जरी कमी असतील, हेच प्रश्न लिहून घ्या, हेच प्रश्न डिसाइड करणार आहेत तुम्ही इंटरव्ह्यूला राज्यसेवेच्या जाणार आहात का नाही. हे प्रश्न कधी डिसाइड करत नाहीत की तुम्ही हे प्रश्न सगळेच लिहिणार आहेत, हेच प्रश्न डिसाइड करणार आहेत. मग या प्रश्नाला काय लागतं सर, याला आन्सर रायटिंग तर सगळीकडे लागतेच स्किल, याला लागतं अंडरस्टँडिंग, समज, कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी, संकल्पना जास्त क्लिअर असली पाहिजे, क्लिअर क्रिस्टल असली पाहिजे, एक एक शब्द क्लिअर असला पाहिजे. भारतातील राज्यांवर आर्थिक जबाबदाऱ्या, व्हॉट आर द फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटीज, इकॉनॉमिक रिस्पॉन्सिबिलिटी काय आहेत, आता हेच माहित नसतं आपल्याला काय जबाबदारी आहेत. आणि तिथे महसुली स्त्रोत, महसुली शब्दाचा अर्थ माहित पाहिजे. उदाहरण एक मी तुम्हाला सांगतो, हे तरी थोडासा शब्द कसा आहे, इकॉनॉमिक अँगल नाही. मी अजून एक प्रश्न सांगतो तुम्हाला की लक्षात घ्या, लिहून घ्या, जे लोक व्यवस्थित ऐकतात जेन्युइनली.
1990 ला काय आलं, त्याला मराठीत उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरण, LPG आलं. आणि त्याच्यानंतर मग मी जर प्रश्न विचारला की 1990 नंतर भारताने उदारीकरण, जागतिकीकरण हे स्वीकारलं जरी असलं तरी भारतातील आर्थिक असमानता वाढली. स्पष्ट करा. आता आर्थिक असमानता वाढली, मी हे स्पष्ट करताना मी आता डायरेक्ट आन्सर कुठं अवेलेबल आहे घ्यायचं, तुम्हाला आता विचार करावा लागेल. पहिल्यांदा कळावं लागेल उदारीकरण, जागतिकीकरण म्हणजे काय, आणि नंतर हे वाढलं का, मग त्याची काही कारण आपल्याला अभ्यास करावा लागेल. मग यासाठी कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी गरज आहे. यासाठी काय गरज आहे, मी इथे लिहिलं अंडरस्टँडिंग गरज आहे. आणि कशाची अंडरस्टँडिंगची गरज आहे, प्रत्येक शब्दाची. बघा हे साधे शब्द मी सांगतो, काही वेगळं नाही, फक्त मी म्हणतो वर्ड्सची अंडरस्टँडिंग पाहिजे, एक एक शब्द क्लिअर पाहिजे. आता जर मी शब्द म्हटला उदारीकरण, या शब्दाचा अर्थ माहित नसतो मुलांना, लिहून घ्या तुम्ही, फक्त पाठांतर केलेलं असं पूर्व परीक्षेसाठी, पण उदारीकरण कळत नाही. ओके, मग आपण ज्यांना हे माहित नाही तसे काही इम्पॉर्टंट वर्ड्स आहेत बघा, पॉलिटीमध्ये खूप नाहीये, पण 40 ते 50 शब्द आहेत. ह्याचंही मी उत्तर इथं देऊन जातो. 40 ते 50 शब्द असे, एकदा ते पॉलिटीच्या राज्य घटनेमध्ये 40 ते 50 शब्द क्लिअर झाले ना, प्रत्येक मग असे विश्लेषणात्मक प्रश्न सुद्धा खूप सोपे बनतात. असे शब्द माहीत झाले, त्या शब्दाची व्याप्ती माहीत झाली, आणि त्यातलं एकदम कोणते शब्द आहेत तर ते नंतर बॅचमध्ये आपण डिस्कस करूच, किंवा तुम्हाला सुद्धा अभ्यास करताना कळतं टेक्निकल शब्द बाजूला करायचे. हे प्रश्न तुम्हाला हे करावं लागेल. त्यामुळे वेगवेगळ्या लेक्चरच्या माध्यमातून आपण ते पाहूच. असे काही प्रश्न असतात. तिसरे प्रश्न असतात चालू घडामोडी, हे सुद्धा बऱ्यापैकी लोकांना जमतात. ह्याच्यावर सुद्धा एखादे 2 प्रश्न येऊ शकतात. चालू घडामोडी म्हणजे आता कोणतं येऊ शकतं, एखादी उदाहरण, तसे काही टॉपिक आपण बाजूला करणार आहोत. आतापर्यंत जे विद्यार्थी समजा क्लास लावू शकत नाही, दूर आहे, त्याने काही 1 वर्षभराचं करंट अफेअर्स काढावं आणि महत्त्वाचे टॉपिक काढावे. जसं आरक्षणाचा नेहमीच टॉपिक आहे, आरक्षणावर प्रश्न येऊ शकतो. काय येऊ शकतो सर, आरक्षणाचा इतिहास सांगा, किंवा कोणते कलम आरक्षणाशी निगडित आहे आणि कशा पद्धतीने आपल्याला आरक्षण दिलं गेलं पाहिजे, कोणत्या निकषावर आरक्षण दिलं पाहिजे, फक्त आर्थिक निकष पकडला पाहिजे का फक्त सामाजिक आणि आपला एज्युकेशनल, जर आपण शैक्षणिक असं म्हटलेलं. म्हणजे आपल्याला सुरुवाती जर बघितलं, आंबेडकरांनी जे प्रस्तुत केलेलं आहे कॉन्स्टिट्यूंट असेंब्ली डिबेट्समध्ये, की कोणत्या बेसिसवर आरक्षण द्यावं. एखाद्या व्यक्तीला त्याचा कपडा फाटलेला आहे, त्याला रोजगार नाही, त्याला पोटाला भाकर मिळत नाही म्हणून द्यायचं, का त्याच्यावर आतापर्यंत खूप अन्याय झालेला आहे म्हणून द्यायचं, का आजची स्थिती पाहून द्यायचं, हा विवाद आहे. बरोबर आहे. तर आपल्याला येऊ शकते की आरक्षण कोणत्या बेसिसवर दिलं पाहिजे, आरक्षणाचे कोणते कलम आहेत, आणि आरक्षण द्यावं का नाही असा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो, जो चालू घडामोडीवर अवलंबून असतो. किंवा आता एक डिबेट चालू आहे कोणता, आता हे वेगवेगळे डिबेट्स आहेत, असे साधारणतः 10 ते 15 टॉपिक खूप वारंवार चर्चेमध्ये आहेत. तर तेही विशेष आपण त्याचं सुद्धा एक लेक्चर घेणार आहोत, जे खूप चर्चित टॉपिक आहेत. त्याच्यावर सुद्धा साधारणतः जे आपले 20 प्रश्न आहेत, जीएस पेपर 2 मध्ये 20 प्रश्न येतात, त्यातले 2 ते 3 प्रश्न सरळ चालू घडामोडीवर आधारित असतात. अशाकडे आपल्याकडे 10-15 इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत, ते आपण बाजूला करू, त्याच्यावर एकदा चर्चा करू. त्यातले 2-3 प्रश्न परीक्षेला येऊ शकतात. आणि चौथा टाईप असतो धोरण किंवा शासनावर केंद्रित. ओके, म्हणजे उदाहरण राष्ट्रीय आयोगाचे वेगवेगळे आयोग असतील, कमिशन्स असतील, कॉन्स्टिट्यूशनल बॉडी, नॉन कॉन्स्टिट्यूशनल बॉडी, स्टॅच्युटरी बॉडी, नॉन स्टॅच्युटरी बॉडी. म्हणजे जे राज्य सरकार जे काम करत असतं, राज्य सरकारमध्ये काय असतं, राज्य सरकार जे असतं, सरकारमध्ये कोण असतं, प्राईम मिनिस्टर केंद्र लेवलला, राज्य लेवलला सीएम आणि त्याचं मंत्रिमंडळ. एवढेच लोक काम करतात का, नाही, त्याच्या खाली कोणीतरी काम करतो. कोण करतं, तुम्हालाच करायचं ना, तुम्हाला करायचं म्हणतं बसलात म्हणजे तुम्ही. ओके, मग आता तुम्हीच काम करता का, नाही, त्याच्याबरोबर काही आयोग पण काम करत असतं. एकीकडे प्रशासन आहे, वरती चीफ मिनिस्टर मंत्रिमंडळ आहे, आणि त्याच्या बाजूला काही आयोग आहेत. तर ते आयोग जे असतात त्याच्यावर सुद्धा प्रश्न येतात, शासनाच्या पॉलिसीवर प्रश्न येतात. जसं शासनाने आता एक पॉलिसी आणली, कोणती, महिला पॉलिसी आणली. त्यामध्ये पहिला सांगितलं की महिला जिथे जिथे प्रवास करते तिथे 50% त्यांना माफी असेल. ओके, असो. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर साधारणतः या आपण जे पाहिलं ना, मूलभूत संकल्पनावर येतील, विश्लेषणात्मक असतील प्रश्न, चालू घडामोडी आणि धोरणावर असतील. पण मोस्टली प्रश्न कशावर असतील, मूलभूत संकल्पनावर असतील. त्याच्यानंतर प्रायोरिटी कशावर असेल, 2 नंबरला, म्हणजे पहिली प्रायोरिटी याला द्यायची, दुसरी प्रायोरिटी ही असेल, आणि तिसरे हे, याच्यावर कमी असतील पण प्रश्न. ठीक आहे, हे पण सांगितलं कशावर जास्त फोकस करायचे. ओके, आता याचे टॉपिक आपण नंतर बॅचमध्ये घेणार आहोत. कोणत्या टॉपिकवर, अशा हजारो रोज घडतं, रोज काहीतरी राजकारण घडत असतं, पण आपल्याला कळलं पाहिजे की कोणत्या टॉपिकवर फोकस करायचे. ठीक आहे, आपण पुढे जाऊ. आता आपण हे 4 पिलर म्हणजे 4च पिलर असं काही नाही, मी काही खूप तत्वज्ञानी वगैरे काही असं नाही, फक्त अनुभव शेअर करायला मी आलोय. 4 पिलर म्हणजे ज्या अनुभवातून जे टॉपर्सने केलेलं आहे, जे आतापर्यंत ज्या विद्यार्थ्यांना रिझल्ट भेटलेला आहे,
जे आमच्या गुरुने आम्ही जेव्हा शिक्षण घेतो तेव्हा आम्हाला जे सांगितले त्या बेसिसवर मी 4 पिलर काढले. ओके, याच्या व्यतिरिक्त 5वा पिलर निघू शकतो, बरोबर आहे. आता हे काय आहे 4 पिलर? आता 125 मी काय लिहिलं 125. एखादे म्हणू शकतो सर 250 मार्काचा पेपर आहे तुम्ही 125 सांगताय, डिमोटिवेट करताय. हे 125 यासाठी लिहिले की साधारणतः आतापर्यंत 125 पेक्षा जर मार्क जास्त पडले तर तो माणूस कलेक्टर झालाय, आपल्याला तर काय व्हायचंय, डेप्युटी कलेक्टर. हा नक्कीच युपीएससी वर आपण जज करतो का नाही, तर आपण इतर राज्य सरकारचे जे आयोग आहेत, कारण ही एक्झाम राज्याची देशाची नाही, इतर राज्य काय करतात ते बघितलं पाहिजे. तर त्याही राज्यामध्ये साधारणतः 125च्या पुढे ज्यांना ज्यांना मार्क मिळाले त्यांना सुद्धा डेप्युटी कलेक्टर सारखी पोस्ट त्या राज्यामध्ये मिळालेली आहे. या बेसिसवर आपण म्हणतोय की 125 पेक्षा जास्त मार्क जर तुम्हाला पडत असतील तर तुमची प्रोबॅबिलिटी आहे की तुम्ही डेप्युटी कलेक्टर, मी एक्झाम क्रॅकचं बोलत नाही, उपजिल्हाधिकारी सारखी महत्वाची पोस्ट तुम्हाला मिळू शकते. याच्यापेक्षा जास्त पडले तर वेल अँड गुड आहे, प्लस याचा अर्थ आहे की तुम्ही मग 250 पैकी 250 पण घेऊ शकता. पण हे असं होत नाही, कारण आयोगाचे काही नियम असतात ते आपण नंतर कधी डिस्कस करू. कधी एखाद्या काही विद्यार्थ्यांना खूप वेगळं असतं, माहिती हवी असते. आयोगाच्या वेबसाईटवर आयोगाचा एक रिपोर्ट आहे साधारणतः माझ्या मते 250 पेजेसचा, की आयोगाने पॅटर्न का चेंज केला ते एकदा वाचून घ्यावं, त्याच्यामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे. लक्षात आलं? एवढं जरी तुम्हाला पडलं तर वेल अँड गुड आहे. आता काय 4 गोष्टी आहेत, लिहून घ्या. आणि याच्यात काही वेगळं काही नाही, ज्या महत्वाच्या बघा. पहिल्यांदा 4 गोष्टी आहेत. पहिली आहे मूलभूत माहिती, मी सांगेन एक. दुसरा आहे उत्तर लेखन, तिसरा आहे चालू घडामोडी, आणि चौथा आहे पुनरावृत्ती म्हणजे रिव्हिजन. बस, याच्या व्यतिरिक्त काहीच करण्याची गरज नाही. सर्वात महत्वाचं हे 4 घटक आहेत. ह्याच्यात काही लोकांना ही सवय असते, सर ह्याच्यात महत्वाचं काय अजून, हे घे तुझ्यासाठी. हे सर्वात महत्वाचं की कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी, बेसिक माहिती. कारण मुळातच बेसिक माहिती माहित नाही आपल्याला. जसं एक लेक्चर आपण घेतलं होतं मागे सर, की राज्यघटना आणि राज्य व्यवस्थेत म्हणजे काय हेच माहित नाही. रोज पॉलिटी वाचतोय, रोज पॉलिटी वाचतोय, रोज कॉन्स्टिट्यूशन वाचतोय, पण कॉन्स्टिट्यूशन आणि पॉलिटी मधला फरक माहित नाही. अर्थव्यवस्था काय करतोय, म्हणजे टॉपिक जर तुम्ही बघितलं पूर्व परीक्षेला, अर्थव्यवस्था पण आहे आणि अर्थशास्त्र पण आहे, अर्थव्यवस्था पण आहे, अर्थशास्त्र पण आहे, पण दोघातला फरक माहित नाही. दोघेही वाचतायत एकच पुस्तक. समजा उदाहरणार्थ एक प्रसिद्ध पुस्तक आहे आपलं अर्थशास्त्र, रंजन कोळंबे सरांचं पुस्तक, दोघेही वाचतात. एकानं मला सांगितलं सर अर्थव्यवस्था बघतोय, एक म्हणतोय मला अर्थशास्त्र बघतोय. याचा अर्थ तर काहीतरी फरक असला पाहिजे. तर आपल्याला मूलभूत माहिती, याचा अर्थ असा आहे की बेसिक माहिती पाहिजे. जसं मी म्हटलं, ह्या बेसिक माहिती म्हणजे जेवढे टॉपिक्स आहेत, जेवढे काही टॉपिक्स आहेत, तुम्ही जर जीएस पेपर 2 मध्ये काढलं खास करून, तर तुम्हाला जास्तीत जास्त एक 40 टॉपिकच्या वर टॉपिक सापडत नाही. मग या 40 टॉपिकचं फक्त म्हणजे काय एवढं विचारायचंय. घटना दुरुस्ती म्हणजे काय, मूलभूत अधिकार म्हणजे काय, मार्गदर्शक तत्वे म्हणजे काय, संसद म्हणजे काय, केंद्रीय मंत्रिमंडळ म्हणजे काय, राज्य मागासवर्गीय आयोग म्हणजे काय, ह्या गोष्टी म्हणजे काय म्हटलं की ऑटोमॅटिक त्याची माहिती आपण गोळा करतो आणि त्याची कॉन्सेप्ट क्लिअर होईल. जसं मी म्हटलं धर्मनिरपेक्ष शब्द आहे ना प्रस्तावनामध्ये, म्हणजे काय एवढंच पाठ करतात मुलं. धर्मनिरपेक्ष म्हणजे सर्व धर्म संभाव, झालं. जय हिंद जय महाराष्ट्र, यानं निघत नाही जर. तर तुम्हाला त्याचा बारकावा निघावा लागतो. म्हणजे काय या शब्दाचा जरी अर्थ म्हणत असेल तर उदाहरणामध्ये धर्म काय करायचं इथे मला वाटतं तरी सांगून जातो. बघा, मूलभूत माहिती करत असताना आता इथं जरी मी काही सोबत तुम्हाला काही सोर्सेस पण दिले, एम लक्ष्मीकांत सरांचं पुस्तक सगळ्यांना माहित आहे. ओके, इथे हे बघू नका आता जास्त, पहिलं वाचन दुसरं वाचन, आता तुमच्याकडे एवढा वेळ नाही. ओके, त्याला एक ऑप्शन आहे, डी बसू यांचं पुस्तक पण आहे, ठीक आहे. किंवा आता सरांनी लक्ष्मीकांतचं पुस्तक वाचले त्याच्यावरच राहा, आता वेळ आपल्याकडे जास्त नाही, ठीक आहे. बाकीच्या ज्या रिक्वायर्ड नोट्स आहेत एम लक्ष्मीकांत सरांच्या इतर, तर त्या ज्या इम्पॉर्टंट नोट्स आहेत, तर आपण म्हणजे माझ्यातर्फे जेवढं काही देता येईल तेवढं मी तुम्हाला ऍडिशनल देणार आहे इथे. आता तुम्ही लक्ष्मीकांत सरांचं पुस्तक आता वाचत असताना काय करायचंय, समजून घेऊन वाचायचंय. आता पाठांतर बाजूला ठेवा, पूर्व परीक्षा झाली सर, पास झालो, आता समजून घेऊन, कमी वाचा पण समजून घेऊन वाचा. प्रत्येकाला मी एक साधा सोपं म्हणजे काय विचारा फक्त. प्रस्तावना म्हणजे काय, प्रस्तावना, प्रस्तावना एक लिहिलेली अशी सर 10 ओळीची प्रस्तावना दिलेली आहे. काय प्रस्तावना, प्रस्तावनाला जर मी असं म्हटलं, इट इज अ आयडेंटिटी कार्ड ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. माझ्याकडे सुद्धा आयडी कार्ड असतं. माझ्या आयडी कार्डवर नाव आहे, गाव आहे, ब्लड ग्रुप आहे, माझा ऍड्रेस आहे. मग मी एकदा वाचलं, एखाद्याला ते आयडी कार्ड भेटलं तर लगेच त्याला कळतं, ओके यांचं नाव हे या ऍड्रेसवर राहतात, यांचा ब्लड ग्रुप हा आहे, हे म्हणजे माझी माहिती त्यांना मिळते. माझ्या घरी जायची गरज पडली का, माझ्या गावाकडे जायची गरज पडली का, माझी ब्लड टेस्ट करण्याची गरज पडली का, माझ्या वडिलांचं 7-12 बघण्याची गरज पडली का, नाही, ऑटोमॅटिक माहिती मिळाली. म्हणजे मला तिकडं खूप वेळ लागला असता माझ्याबद्दल माहिती काढायची ती.
मी डायरेक्ट आयडी कार्ड बघितलं, माझी माहिती मिळेल. तसंच पूर्ण कॉन्स्टिट्यूशन 1000 पेजेस वाचण्याची गरज नाही. एकदा प्रिएम्बल बघितलं की कॉन्स्टिट्यूशनची ओळख होते. एकदा प्रस्तावना बघितली की मला पूर्ण राज्यघटनेची ओळख होते. म्हणून प्रस्तावनाला आपण आयडी कार्ड म्हणतो. कुणाचं आयडी कार्ड? घटनेचं. मला घटना वाचण्याची गरज नाही, घटनेची मला ओळख करून घ्यायची. सर रीलचा जमाना आहे सर, फास्ट पाहिजे सर. मग पटवना काय बघा, प्रस्तावना. एकदा प्रस्तावना पाहिलात की तुम्हाला पूर्ण राज्यघटना वाचण्याची गरज पडत नाही. पूर्ण राज्यघटनेची तोंड ओळख मला प्रस्तावनाच्या माध्यमातून मिळते. ओके ओके, आयडी कार्ड. मग आता हे मी एक उदाहरण देतोय. तर याला मग प्रस्तावनामध्ये मग बरेच शब्द आहेत. काय? धर्म, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य असं शब्द आहेत ना. मग त्या शब्दाचा अर्थ 2-2, 4-4 समजून घ्यायचा. आणि किती शब्द आहेत असे मी तुम्हाला सांगितलं. सर असं आता किती वेळ नाही आमच्याकडे. नाही काहीच नाही. असे साधारणतः खूप नाहीत, 50 शब्द असतील ज्याच्यावर पूर्ण पॉलिटी डिपेंडंट आहे. किती लिहून घ्या, 50 शब्द. 50 शब्द जर सखोल अभ्यास केला तर इतर पॉलिटीचा फक्त एकदा रिडिंग करून इम्पॉर्टंट फॅक्ट्स आणि बाजूला करण्याची गरज आहे. एकदा 50 ते 60 शब्द तुम्ही व्यवस्थित केलं, त्याला मात्र डिटेलमध्ये जाऊन अभ्यास करायचा, त्याच्या शॉर्ट नोट्स बनवायच्या आणि फक्त त्याच्यानंतर काय ऍड करायचं मी नंतर सांगणार आहे. अभ्यास झाला. त्यामुळे जे टॉपिक आहेत ना, जे इम्पॉर्टंट टॉपिक आहे, आता मेन्सचं पहिल्यांदा काढा. बरेच मुलं डायरेक्ट अभ्यास करा म्हणते की लगेच लक्ष्मीकांत घेतात आणि अभ्यास चालू. तसं नाही. अभ्यास करायचा अर्थ आहे सिलेबस कॉपी घ्या. पहिल्यांदा लिहून घ्या. पहिल्यांदा सिलेबस कॉपी घ्या. सिलेबस कॉपी नुसार आता अभ्यास करा. सिलेबस मध्ये जे शब्द दिलेले त्याच्या अनुषंगाने ते चॅप्टर ओपन करा आणि मग जेव्हा चॅप्टर ओपन कराल त्यानुसार समजून घेऊन अभ्यास करा. आणि आता लागलीच माझं आधारण 1 महिन्यामध्ये सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत. आणि त्याच्यामध्ये सुद्धा मी सांगतोय, त्याच्यामध्ये सुद्धा 50 ते 60 शब्द असे आहेत ज्यांच्यावर पूर्ण राज्यघटना, राज्यव्यवस्था अवलंबून आहेत. त्या 50 ते 60 शब्दांची चांगली ओळख झाली. इतर गोष्टी फक्त त्याच्या अवतीभोवती त्या कमी अधिक प्रमाणामध्ये केल्या तरी चालतात किंवा नाही केल्या तरी चालतात. मग आता कोणते शब्द आहेत? सर लगेच लिस्ट द्या, तेवढंच करतो. हेच चुकतं तुमचं. तुम्ही एकदा वाचन करा. आता मी जेव्हा आपली बॅच मला वाटतं साधारणतः सर सांगतील आपली बॅच चालू होणारच आहे. मेन्स डिस्क्रिप्टिव्हची बॅच आपण प्रॉपर इथे घेणार आहोत, क्रॅश कोर्स घेणार. त्याच्यामध्ये आम्ही तेच आता जे तर मी बोलतो ते सगळं त्या बॅचमध्ये करणारच आहे. ते बॅच सोबत जॉईन होतील त्यांना तर तो होणारच आहे. पण किंबहुना कोणाची परिस्थिती नाही, कोणाची इच्छा नाही किंवा काही कारणावं असतं तर तुम्ही स्वतः ते शब्द बाजूला काढू शकता. आणि ते कळतं वाचत असताना. आपल्याला साधे शब्द आणि राज्यघटनेच्या संदर्भातले शब्द कळतात. आता समाजवाद, धर्मनिरपेक्ष, लोकशाही हे शब्द रोजचे आहेत का? रोज घरात बोलतो का लोकशाही म्हणून? नाही. धर्मनिरपेक्ष घरात बोलतो का? नाही. समाजवाद घरात बोलतो का? नाही. घरात बोलत नाही, 4 चौकात बोलत नाहीत. पुस्तकातच जे आपल्याला आढळतात असे शब्द म्हणजे राज्यघटनेच्या निगडित असलेले शब्द, तसे शब्द बाजूला करा असं म्हणतो मी. आणि लगेच इंटरनेटवर जाऊ नका. काही लोकांना लगेच आजकाल सवय लगेच गुगलवर जाऊन, तेवढी गरज आहे का? नाही. फक्त ते पुस्तकातच आहे सगळं काय माहिती. नसेल माहिती तर मग इंटरनेटवर जा. ठीक आहे, असो आपलं बरंच बोलायचंय. तर ओके, तर पहिल्यांदा मूलभूत माहिती घ्या, बेसिक फाउंडेशन चांगलं करा. जेवढे टॉपिक आहेत ते टॉपिक बाजूला करा. त्या टॉपिक मधले छोटे छोटे मायक्रो टॉपिक्स बाजूला करा आणि त्याची माहिती व्यवस्थित समजून घेऊन करा. आणि शक्य असेल तर त्यातले इम्पॉर्टंट पॉइंट्स बाजूला करा प्रत्येक शब्दाविषयी. हे झालं पहिलं. करत असताना सगळ्यांना माहिती आहे एम लक्ष्मीकांत सरांचा एक महत्त्वाचा सोर्स आहे, तो घ्या. प्लस तुमच्या काय काय नोट्स असतील किंवा इंटरनेटचा वापर करू शकता. हा, आता हा जो आहे राज्य शासन व्यवस्था आणि सामाजिक न्याय म्हणजे गव्हर्नन्स प्लस सोशल जस्टिस. गव्हर्नन्स आणि सोशल जस्टिस हा पार्ट आहे. याच्यावर सुद्धा प्रश्न, यासाठी काय स्त्रोत आहे बऱ्याच जर माहित नसेल, कुठून घे करू सर हे शासन व्यवस्था आणि गव्हर्नन्स, त्यासाठी ARC सेकंड रिपोर्ट नावाचा एक रिपोर्ट PDF तुम्हाला मिळेल. कुठे जायची गरज नाही, घरात आपल्या गावात बसून बाजावरती हे तुम्ही डाउनलोड करू शकता. प्रशासकीय सुद्धा ARC सेकंड रिपोर्ट. सर्व 15 वार वाचण्याची गरज नाही. ठीक आहे, निवडक वाचायची त्यामध्ये. हे झालं गव्हर्नन्ससाठी. आणि बाकीचे गव्हर्नन्सचे असे टॉपिक आहेत जे चालू घडामोडीत येतात. समजा गव्हर्नन्सचे तुम्हाला उदाहरणामध्ये 3 प्रश्न आले तर एखादी प्रश्न ARC रिपोर्ट होतो आणि 2 प्रश्न हे चालू घडामोडीवर अवलंबून असतात. त्यामुळे काही वेगळं नाही. आपण साधारणतः 2 ते 3 लेक्चर इथं सुद्धा घेणार आहोत. त्या लेक्चरमध्ये तुमचं गव्हर्नन्स आरामात होऊन जाईल आणि खूप अवघड प्रश्न अजिबात याच्यामध्ये नसतात. त्यामुळे याचं खूप टेन्शन घ्यायची गरज नाही, खूप वेळ देण्याची गरज नाही. क्लिअर? काय जे असेल ते 2-3 लेक्चरमध्ये आपण त्याच्याबद्दल बोलणार आहोत. कारण यातली गव्हर्नन्स म्हणजे काय, शासन व्यवस्था, शासन कसं काम करतं याच्यात आपण पाहतो है ना. त्यामुळे याला वेगळं असं काही करण्याची गरज नाही, घाबरण्याची गरज नाही. कुणी काही खूप नोट्स आणून देत असेल तर बाजूला ठेवा, वेळ त्याच्यात घालू नका. सामाजिक न्याय, सामाजिक न्याय आपण जनरली करतो म्हणजे तुम्हाला इथे फायदा होईल.
ज्यांचं अर्थशास्त्र चांगलं आहे जीएस पेपर 3 मध्ये, त्यांना इथं ऑटोमॅटिक मार्क पडतात. कसं असतं, समजा उदाहरण देतो मी, सामाजिक न्याय. आता मला सामाजिक न्याय द्यायचे, कुणाला द्यायचे? समजा मला महिलांना सामाजिक न्याय द्यायचे, महिलांवर अन्याय आहे हे आपल्याला कळतं है ना बाजारामध्ये. मग एवढा अन्याय आहे तर मग प्रश्न काय येतो की बाबा अनेक वर्षापासून स्वातंत्र्योत्तर कालावधीमध्ये आता पण पुरुषांच्या तुलनेमध्ये महिलांवर अत्याचार झालेले आहेत आणि ते दिवसेंदिवस वाढत आहेत. तर त्यावरती शासकीय उपाययोजना काय, स्पष्ट करा. मग आता महिलांवरचे जे आपण शासकीय उपाययोजना, मग उपाययोजनामध्ये शासन काय करतं, काय काय करतं, एका मिनिटात आपण थोडं बघू. करतं काय, काय करतं उपाययोजनामध्ये शासन? पहिल्यांदा काय, कायदे आणलं. ओके, कायदे आणलं. ओके, मग कायदे कोणते आणले? मग ते आपल्याला थोडं माहित पाहिजे. 2-4 कायदे महिलांचे स्पेशल असले पाहिजे. ओके, फक्त कायदा आणून सोडून देतं का? नाही, त्यांच्यासाठी काही प्रोग्राम्स आणतं, काही योजना आणतं. योजना खूप एमपीसीची मला फेमस असतात योजना. योजना बघा, मग योजना तुम्ही केल्या नाहीत का? महिलांसाठी योजना भरपूर तुम्ही करताच ना. ज्यांचा अगोदरचा जुना पॅटर्न होता HRD पेपर, त्याच्यामध्ये खूप योजना आहेत. किंवा अर्थशास्त्रामध्ये सुद्धा खूप योजना आहेत महिलांवरती. योजना आपण केल्या, प्रोग्राम्स केले, कायदे कानून त्याच्याबद्दल माहिती झालं. मग यासाठी तुम्हाला खूप काही वेगळे नोट्स, इंटरनेटवर जस्ट फक्त एक टॉपिक तुम्ही घ्यायचा महिला, त्यावरती कुठले कुठले कायदे, 4-5 कायदे, सगळे भर करत बसायची गरज. 4-5 कायदे, फक्त नाव, त्याच्या 1-2 वैशिष्ट्ये, कुठल्या योजना चालू. आता योजना काही लोक काय लिहितात. आता एक योजना 1989 ला इंदिरा आवास योजना, पंचवार्षिक योजना ज्यांना येतात ना, त्याच्यामध्ये बरेच टॉपिक बघा. पंचवार्षिक योजना आठवते का? पूर्व परीक्षा पंचवार्षिक योजना अर्थशास्त्रासाठी करतो आपण. त्याच्यामध्ये बऱ्याच योजना आहेत, ते तुम्हाला डायरेक्ट सामाजिक न्यायामध्ये कामाला येतात. तिकडल्या तिकडे लिहा, काही अडचण नाही. हा, पण हे लिहित असताना आता इंदिरा आवास योजना लिहिली तुम्ही महिलांसाठी आहे, बरोबर. जननी सुरक्षा योजना आहे, अशा बऱ्याच योजना आहेत. पण लेटेस्ट पण लिहायची. आता एक लेटेस्ट आहे महाराष्ट्रामध्ये, कोणती आठवते का? डायरेक्ट 2000. हा, कळते ना? कमेंट मध्ये लिहा. ज्यांना तेही कळत नसेल तर त्याला मी काही करू शकत नाही. अकाउंटला 4000 घेताय, 2000 घेताय, अपात्र असताना घेताय, ती वेगळी गोष्ट. तुमची नैतिकता तुमच्याजवळ, जीएस पेपर 4 तुम्हाला आहेच, त्यासाठीच आहे नैतिकता. आलं का लक्षात? त्यामुळे लेटेस्ट पण योजना आपल्याला लक्षात आल्या पाहिजेत. सगळं जुनच लिहायचं नाही 47 पासूनच, काहीतरी फ्रेश पण त्यांना दिलं पाहिजे. काही लोक असतात महिलांच्या 4 योजना लिहा म्हणतात, सगळे 1942, 44, 46, 48, 50ला इतिहास संपला त्यांचा. आता काय चालू आहे तुम्हाला हे माहित नाही. मग याचा अर्थ बघा, आता मी पॉइंट सांगू का इथं, जे मी लेक्चरमध्ये मी सांगतो. योजना तर सगळ्याच लिहितील, बघा लक्षात घ्या. महिलांसाठी शासनाच्या उपाययोजना सर्व लिहितील. तुम्ही जेवढं करंट मधले लिहाल ना, तेवढं इफेक्टिव्ह आहे. 1960 ला उदाहरणामध्ये नेहरूंनी काढलेली योजना आता चालू आहे का? नाही. मग कशाला लिहिताय? नाही सर, मला पाठ होती तेवढीच येत होती. त्यावेळेस मग ते पर्याय नसताना ठीक आहे एखादी, पण जेवढं लेटेस्ट लिहिता येईल तेवढं चांगलं आहे. एखादी इतर राज्याची जरी असली तरी चालेल, पण त्याचा उल्लेख करायचा. पण आपण काय लिहिले, आपल्या याच्यामध्ये लिहिलेलं आहे महाराष्ट्राच्या स्पेशल रेफरन्स टू महाराष्ट्र असं दिलेलं आहे, विशेष लक्ष. त्यामुळे महाराष्ट्राचंच लिहायचं खास करून. हे असे छोट्या छोट्या मिस्टेक होतात आपण. असो, आपला टॉपिक हा नाही आज एक्सप्लेनेशनचा. तर सामाजिक न्याय हे आहे. त्यासाठी काय करायचं मी म्हटलं, आर्थिक सर्वेक्षण. काय काय करायचं लिहून घ्या. आर्थिक सर्वेक्षण, इकॉनॉमिक सर्वे, त्याच्यामध्ये काही डाटा आहे सामाजिक न्यायाबद्दल. कशाबद्दल? शेड्यूल कास्ट आहे, अनुसूचित जाती, शेड्यूल ट्राईब्स, अनुसूचित जमाती, विमेन महिला वर्ग असेल, अपंग वर्ग असेल, ओबीसी वर्ग असेल. आता जसं मराठा ओबीसी वाद चालू आहे, त्याच्यावर सुद्धा लक्ष ठेवलं पाहिजे. ओबीसी साठी कोणत्या योजना आहेत, ईडब्ल्यूएस साठी कोणत्या योजना आहेत. ईडब्ल्यूएस सुद्धा एक सामाजिक न्यायाचाच भाग आहे, इकॉनॉमिकली विकर सेक्शन आहे आणि आर्थिकदृष्ट्या ते कमकुवत आहेत. म्हणजे एक प्रकारे त्यांच्यावर सुद्धा अन्याय झालेला आहे. आता आहे म्हणावं का नाही म्हणावं हा वादाचा ते कोर्ट बघून घेईल. आपण बघा इथं मेन्सला शब्द लिहित असताना खूप लिहायचं, मला वाटते म्हणून लिहायचं नाही. तुम्हाला उदाहरणामध्ये की मराठा एंट्रीमध्ये सुद्धा असा प्रश्न विचारला जातो की मराठा आरक्षण द्यावं का नाही, सरळ म्हणतात बरोबर द्यावं सर किंवा देऊ नये. हे तुमच्या माझ्या मला काय वाटतं याला अर्थ नाही, घटनेला काय अभिप्रेत आहे यानुसार उत्तर आलं पाहिजे. लक्षात घ्या, जीएस पेपर 2 मध्ये हा शब्द महत्त्वाचा लक्षात घ्या, राज्यघटना. राज्यघटना म्हणजे काय? कलमे जे आहेत, या कलमामध्ये जे दिले ना, या खूप महत्व आहे शब्दाला, याच्यानुसार उत्तर आले पाहिजे. तुम्हाला काय वाटतं हे यानुसार उत्तर नको. कलम काय दिले? कलमामध्ये दिलं असेल की आरक्षण असावं, हा सर असावं. कलमामध्ये दिलं असेल सर या अटीनुसार असावं, हा त्याच अटीनुसार. तुमचा स्टँड हा राज्यघटनेला अभिप्रेत जे आहे त्यानुसारच उत्तर असणं गरजेचं आहे. बघा किती मार्क पडतील तुम्हाला. तुम्हा मला किंवा कुठल्या तर विचारवंताला किंवा एखाद्या पॉलिटिशियनला काय वाटतं याला मॅटर करत नाही, हे तसे उत्तर लिहू नका.
राज्यघटनेला काय विपरीत आहे, राज्यघटनेमध्ये काय दिलं आहे, त्याच्या अनुषंगाने आपले उत्तर असावीत. हे खूप महत्वाचा मुद्दा आहे, लिहून घ्या. आर्थिक सर्वेक्षण, त्याच्यामधून काही डाटा मिळेल तुम्हाला. ओके, आणि सरकारी योजना, त्यासाठी PIB PRS वापरू शकता. नसेल, एवढा वेळ नसेल तर काही महत्वाच्या योजना, काही महत्वाचे फिगर्स आपण आपल्या लेक्चरमध्ये घेणार आहोत. आणि ज्यांना स्वतः करायचे त्यांनी या माध्यमातून करू शकता. ठीक आहे, लिहून घ्या, स्क्रीनशॉट घ्या. आंतरराष्ट्रीय संबंध, आंतरराष्ट्रीय संबंधासाठी काहीच नाही. जेवढे टॉपिक दिलेत त्या टॉपिकची बेसिक माहिती, जेवढे टॉपिक दिलेत सिलेबसमध्ये, सिलेबस डाउनलोड करून घ्या, बघा. अगोदर शेवटचे 2 ते 3 लाईनच सिलेबस आहे. जेवढे टॉपिक दिलेत त्या टॉपिकची बेसिक माहिती घ्यायची. मी काय म्हणतो, बेसिक माहिती घ्यायची. आणि करंट अफेअर्समध्ये काय चालू आहे त्या टॉपिक बद्दल एवढंच पाहिजे. त्याच्यात नोट्स करायच्या. साधारणतः ह्या 10 ते 15 पेजेसपेक्षा जास्त नोट्स नसाव्यात. मी काय म्हटलं, करंट अफेअर, कारण ह्याच्या 2 ते 3 प्रश्न येणार आहेत, त्याच्यामध्ये जास्त प्रश्न नसतात आणि ते पण करंट मधले असतात. त्यामुळे जास्त वेळ घालू नका. यासाठी आपण सुद्धा आपल्या लेक्चर्समध्ये साधारणतः एक 5-6 लेक्चरमध्ये संपवून टाकतो. बस तेवढं जरी कळतं उत्तर लिहिता येतात. महत्वाचे टॉपिक कुठले असतात ते पण सांगा सर. इंडिया US महत्वाचा टॉपिक, इंडिया रशिया महत्वाचा टॉपिक आहे, इंडिया युरोपियन युनियन महत्वाचा टॉपिक आहे, इंडिया साऊथ एशिया. सर साऊथ एशियामध्ये कसं एखादं विशेष फोकस काय, पाकिस्तान नेहमीच आहे, बांगलादेशचं आता प्रकरण झालेलं आहे त्यांच्या प्राईम मिनिस्टर बद्दल, श्रीलंका एक महत्वाचा आहे आपल्यासाठी, मालदीव करंटमध्ये नेहमी आहे. सर्व काही महत्वाच्या संघटना असतात ज्या नेहमी महत्वाच्या असतात. कोणत्या लिहून घ्या, वर्ल्ड बँक असेल, IMF असेल, युनायटेड नेशन, UN खूप महत्वाची संघटना आहे, कधीही प्रश्न येऊ शकतो. UN त्याच्यामध्ये सर अजून महत्व सांगा, UNSC, युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल, 100% प्रश्न यावर सुद्धा येऊ शकतो. संयुक्त राष्ट्राच्या सुधारणेबद्दल प्रश्न येऊ शकतो, कुठल्या सुधारणा झाल्या पाहिजेत, भारताला UNSC मध्ये मेंबरशिप मिळाली पाहिजे का नाही, ह्याच्यावर सुद्धा प्रश्न येऊ शकतो. काही महत्वाचे टॉपिक आहेत ते मी 100% ते जे महत्वाचे टॉपिक आहेत तेवढ्याच टॉपिकवर आपला फोकस करायचे. इथं जास्त वेळ वाया घालायचा नाही. करंटमध्ये जे तेच आपण घेणार आहोत, 100% ते आपण घेणार आहोत आणि तेवढंच टॉपिक करा. आंतरराष्ट्रीय संबंधाचा अभ्यास बऱ्यापैकी तुमचा कंप्लीट झाला, वेळ घालायचा नाही इथं. ठीक आहे, ज्यांना करायचंय त्यांनी दिलेलं आहे, स्क्रीनशॉट घेऊ शकता. 12वीचं समकालीन विश्व राजकारण पुस्तक तुम्ही बघा. थोडाफार कंटेंट इंडिया इयरबुक मध्ये मिळेल आणि चालू घडामोडी यातून तुम्हाला अभ्यास करता येईल या सोर्समधून. ठीक आहे, पहिला स्तंभ झाला कंटेंट आहे, कसं करायचं, काय सोर्सेस आहेत, कशावर फोकस करायचं आपण ते पाहिलं. एकदा आता तुम्हाला मूलभूत संकल्पना क्लिअर झाली. आता दुसरं आहे चालू घडामोडीचे एकत्रीकरण करायचं. ओके, द हिंदू आहे, इंडियन एक्सप्रेस आहे, अशातून तुम्ही करू शकता. मराठीमध्ये लोकसत्ता आहे ना, याच्यातून एक स्टँडर्ड सोर्स मी तुम्हाला सांगतो, या माध्यमातून तुम्ही चालू घडामोडी करू शकता. आता चालू घडामोडीचं कसं असतं बघा, एकदा तुम्ही बेसिक केलं, बेसिक केल्यानंतर त्याला करंट अफेअर्सचं कॉम्बिनेशन देता आलं पाहिजे. म्हणजे एखादी प्रश्न विचारल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट करंट अफेअर्सचे प्रश्न खूप कमी येतील. डायरेक्ट करंटमध्ये ती न्यूज विचारली म्हणजे काय आणि स्पष्टीकरण करा, असे प्रश्न खूप कमी येतील. प्रश्न येईल नॉर्मलच की भारतामधील मूलभूत अधिकाराचं हनन होत आहे, स्पष्टीकरण द्या. किंवा भारतामध्ये जे मूलभूत अधिकार कोणते आहेत आणि कोणत्या अधिकारावर शासनाने गदा आणलेली आहे, स्पष्ट करा. आता जेव्हा असं जेव्हा प्रश्न येतो तेव्हा तुम्हाला तुमच्याकडे कंटेंट आहे, तुम्ही लिहू शकता. लक्ष्मीकांत सरांमध्ये दिलेला डाटा तुम्ही लिहू शकता. पण तुम्हाला अशा प्रश्नाला ना चालू घडामोडी कनेक्ट करता आली पाहिजे. काहीतरी अशी घटना तुम्हाला त्यामध्ये लिहिता आलं पाहिजे. त्यासाठी चालू घडामोडीचं महत्व आहे. तुम्हाला डायरेक्ट चालू घडामोडी काय ते खूप कमी प्रश्न येतील. तुम्हाला विचारतील ट्रॅडिशनल प्रश्नच, तुम्हाला विचारतील सिलेबस मध्येच डायरेक्ट प्रश्न, पण त्या सुद्धा प्रश्नाला चालू घडामोडी टाकता आली पाहिजे. त्यासाठी काय करायचे, जेवढे टॉपिक आहेत, मी म्हटलं जसं 41 टॉपिक आहेत, खूप कमी टॉपिक आहेत. प्रत्येक टॉपिकचे एक टॉपिक 2-4 न्यूज आपल्याजवळ असल्या पाहिजे. त्यासाठी एक वेगळं करायचं. मूलभूत अधिकार त्याच्याविषयी काय चालू आहे का, जसं राईट टू प्रायव्हसी बद्दल चालू आहे मूलभूत अधिकारामध्ये, राईट टू प्रायव्हसी, मग त्याचं एखादी करंट अफेअर्स आपल्याला माहित पाहिजे. डाटा प्रोटेक्शन बद्दल, डाटा प्रोटेक्शन जो आहे आपला तो प्रायव्हेट असला पाहिजे, सरकार काय असलं पाहिजे, सार्वजनिक झाला पाहिजे का नाही झाला पाहिजे. म्हणजे प्रत्येक टॉपिकचे आपल्याला 2-4 करंट अफेअर्स आपल्याजवळ पाहिजे, त्याच्या नोट्स असल्या पाहिजेत आणि त्याचं एकत्रीकरण म्हणजे त्या प्रश्नामध्ये आपल्याला चालू घडामोडी टाकता आली पाहिजे. असं टाकत असाल तर नक्कीच अर्धा मार्क तुम्हाला इतरांपेक्षा एक्स्ट्रा पडू शकतो. ठीक आहे, हे पुन्हा वाचून घेऊ शकता. जस्ट मी ऍड केलेले काही पॉइंट्स. तिसरा आहे उत्तर लेखन. लक्षात घ्या, बेसिकचं आता सांगितलं आपण, मूलभूत संकल्पना चांगल्या झाल्या, व्यवस्थित आपण चांगलं समजून घेतलं. सर तुम्ही समजून घ्या म्हणलं, ते केलं. चालू घडामोडी सुद्धा त्या टॉपिकच्या काढल्या.
चालू घडामोडी सुद्धा आम्हाला बऱ्यापैकी आता GS2 पेपरमध्ये आहेत सर. हे दोन्ही झालं. आता एवढं आता झाला डाटा गोळा झाला. आता तुमच्याकडे माहिती भरपूर आहे, कॉन्सेप्ट चांगली आहे, माहिती आहे, चालू घडामोडी पण आहे, म्हणजे एकंदरीत काय तुमच्याकडे इन्फॉर्मेशन भरपूर आहे. आता आता हे डोक्यात आहे, आणि डोक्यात काय आहे याच्यावरून आपल्याला मार्क पडणार नाहीत. उत्तरपत्रिकेमध्ये त्या कागदावर किती काळ केलंय, कागदावर काय लिहिलंय यानुसार तुम्हाला मार्क्स आहेत. त्यासाठी आपल्याला काय गरजेचं आहे, उत्तर लिखाण, आन्सर रायटिंग हे खूप गरजेचं आहे. ओके, आता आन्सर रायटिंग म्हणजे खूप आन्सर लिहितो सर असं नाही, मोज लिहा, थोडेच लिहा पण व्यवस्थित लिहा. तिसरं काय असलं पाहिजे, आन्सर रायटिंग. ठीक आहे, मग ह्याच्यामध्ये काय काय असतं, आता आन्सर रायटिंगचे एखादे सेशन आपण वेगळे घेऊया. ह्याच्यामध्ये काय असतं, 3 पार्ट्स असतात आन्सर रायटिंगच्या. 3 पार्टवर फोकस करायचं. काय असते, प्रस्तावना, दुसरं काय असतं गाभा, मुख्य आन्सर बॉडी, तिसरं काय असतं कन्क्लुजन, निष्कर्ष. अशा 3 पार्टवर तुम्हाला काम केलं पाहिजे. उदाहरणामध्ये समजा परिचय आहे, प्रश्नातील मुख्य संज्ञाची व्याख्या करावी किंवा संबंधित चालू घडामोडी. हा थोडं मी सांगतो इथं कसं असा होता. उत्तर लेखनाचा सराव करायचा. हो सर करायचं. कसं करू सर, प्रश्न घ्या, आयोगाने आतापर्यंत विचारलेले प्रश्न घ्या, UPSCने विचारलेले प्रश्न घ्या, किंबहुना तुम्ही ज्या ठिकाणी शिकत असाल तिथले प्रश्न घ्या. एकदा प्रश्न घेतला, आता प्रश्न घेतल्यानंतर उत्तराला सुरुवात करायची. प्रश्न जो विचारलेला आहे त्याचं उत्तर डायरेक्ट चालू करायचं का, नाही, गरज नाही. वेळ नसेल तर चालू करू शकता, पण स्टँडर्ड फॉर्मॅट मी सांगतो तुम्हाला. इंट्रोडक्शन असलं पाहिजे, परिचय दिला पाहिजे त्या प्रश्नाबद्दल. आता परिचय देत असताना वेगवेगळ्या पद्धतीने काही विद्यार्थी परिचय देतात, डायरेक्ट त्यातला एखादी कीवर्ड्स फाइंड आउट करतात आणि त्या कीवर्डची डेफिनेशन, व्याख्या तिथे लिहितात आणि मग नंतर उत्तराला म्हणजे मुख्य गाभ्याला चालू करतात. तसंही करू शकता. किंवा मी जसं म्हटलं करंट अफेअर्सचा आपल्याला टाकता आलं पाहिजे. जो प्रश्न आहे त्या प्रश्नाच्या संदर्भात काही करंट अफेअर्समध्ये चालू घडामोडी तुम्हाला माहित असेल, काही कनेक्ट करता असेल तर ते उदाहरणानं तुम्ही चालू करू शकता. किंवा ह्याच्या व्यतिरिक्त त्या प्रश्न, जो प्रश्न विचारलेला आहे त्या प्रश्नाचं तुम्हाला एखादी कलम, आर्टिकल माहित असेल राज्यघटनेमधलं, तर त्या कलमाने सुद्धा तुम्ही ते लिहू शकता 2 ओळीमध्ये आणि मग उत्तराला चालू करू शकता, म्हणजेच मुख्य गाभ्याला चालू करू शकता. ठीक आहे. मुख्य गाभा मग कसे लिहायचे सर, मुख्य मथळे, उपमथळे म्हणजे काय है ना, मुख्य मथळे असले पाहिजे, त्याला उपमथळे असले पाहिजेत. सहसा मी सांगतो 2 पद्धतीने लिहू शकतो उत्तर मुख्य गाभ्यामध्ये. हा एक प्रश्न असतो, सर आता उत्तराला चालू केलेलं आहे, बॉडीला चालू केलेलं आहे, मुख्य गाभ्याला चालू केलेलं आहे, उत्तर मी पॅराग्राफ मध्ये लिहू का सर पॉइंटर फॉर्मॅट मध्ये लिहा, इट इज अप टू यू. पण मोस्टली मी सांगेन की शक्यतो छोटे छोटे पॅराग्राफ असले पाहिजे, छोटे छोटे पॉईंट्स असले पाहिजे. खूप मोठे मोठे पॉईंट्स लिहायचे नाहीत, 2-4 लाईन मॅक्स, त्याच्या पलीकडे नाही, 2-3 लाईन मध्ये. किंवा शक्य असेल तर पॉइंट फॉर्मॅट मध्ये लिहा, ऑलवेज बेटर. ऑलवेज बेटर. शॉर्ट लिहा किंवा पॉइंट मध्ये लिहा. मोठे मोठे पॅराग्राफ लिहू नका, टाळा. पहिला मुद्दा. दुसरा असा, लिहित असताना हेडलाईन देत चला. हेडलाईन असाव्यात, प्रॉपर हेडलाईन. त्या हेडलाईनला बॉक्स करत चला आणि मग उत्तर. परत काय असेल तर सब हेडिंग असेल तर सब हेडिंग द्या. हेडिंग्स आणि सब हेडिंग्स असल्या पाहिजे. छोटे छोटे पॅराग्राफ मध्ये लिहित आहे तर छोटे पॅराग्राफ्स असले पाहिजे. शक्य असेल तर पॉइंटर फॉर्मॅट असेल तर बेटर, पॉइंट मध्ये लिहा. हे काही महत्वाचे मुद्दे मी सांगितले. ओके, अजून काय करायचं सर, एवढंच करायचं की नाही, ह्याच्या व्यतिरिक्त सुद्धा तुम्हाला शक्य असेल तर फ्लो चार्ट्स तयार करा, आकृत्या काढा. कमी वेळेमध्ये जास्त एक्सप्लेनेशन. प्रत्येक फॉर्म काही ठिकाणी तुम्ही छोटे पॅराग्राफ मध्ये लिहिले, काही ठिकाणी तुम्ही उत्तर पॉइंट फॉर्मॅट मध्ये दिलेलं आहे, पॉइंट वाईज दिलेलं आहे, काही ठिकाणी फ्लो चार्ट्स मध्ये आकृत्यामध्ये टाका, वेगवेगळे डायग्राम्स काढा. मग त्याचे सराव घरी करता येईल की कुठल्या प्रकार, म्हणजे कुठला टॉपिक आहे, त्या कुठल्या टॉपिकला जर मी प्रश्न आला तर त्याला मी कसा फ्लो चार्ट काढेल याची तयारी आता करा. तशा पद्धतीने करू शकता. काही आपण लेक्चरमध्ये डिपेंड करू. फ्लो चार्ट्स, आकृत्या लिहून घ्या ज्यांना लिहायचं. नकाशे सुद्धा आपण काढू शकता. IRचा प्रश्न आहे, इंटरनॅशनल रिलेशनचा, आंतरराष्ट्रीय संबंधाचा मॅप करता आला पाहिजे. त्यामुळे मॅपची प्रॅक्टिस करून घ्या. ज्यावेळी समजा इंडिया US बद्दल विचारलेलं आहे किंवा इंडिया पाकिस्तान बद्दल विचारलेलं आहे, साऊथ एशियाबद्दल, दक्षिण आशियाबद्दल विचारलेलं आहे, तर भारताचा काढून त्याच्या आजूबाजूचे जे दक्षिण आशिया, साऊथ एशियाचे राष्ट्र ते आपल्याला दाखवता आले पाहिजे. नक्कीच तुम्हाला मार्क पडतो. बरेच लोक काढत नाहीत मॅप काढला पाहिजे. त्यामुळे मी ते सगळे पॉईंट दिलेत जे तुम्हाला इतरांपेक्षा टॉपर्स कसं बनवतील हे सगळे महत्त्वाचे पॉईंट नोट डाऊन करून घ्या. ठीक आहे, ठीक आहे, नॉर्मल. आणि हे टेस्ट सिरीज आपल्याकडे सुद्धा आहे, त्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला आन्सर रायटिंग, त्याचं इव्हॅल्युएशन चेक करणं सुद्धा गरजेचं आहे. कोण आहे तुमच्याकडे चेक करायला, कोण आहे तुम्हाला सांगायला? कुणी असेल तर खूप चांगलं, नसेल तर एकदा टेस्ट सिरीज लावा, एखाद्या चांगल्या शिक्षकांना भेटा, त्यांना आन्सर चेक करायला लावा.
आता हळूहळू तुम्हाला चालू केलं पाहिजे आन्सर रायटिंगला. त्यामुळे टेस्ट सिरीज सुद्धा तुम्हाला इथं कामाला येऊ शकते. आपल्याकडे सुद्धा आपण चालू करणार आहोत. आणि शेवटचा आहे कठोर पुनरावृत्ती म्हणजे रिव्हिजन. हा सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे. इथं तुम्हाला रिव्हिजन शिवाय पर्याय नाही. सर्व गोष्टींचे रिव्हिजन झाले पाहिजे. आता सर्वात महत्त्वाचं आहे 125 गुण मिळवण्यासाठी काही टिप्स, प्रो टिप्स मी तुम्हाला देतोय. बघा काय एक एक पॉईंट व्यवस्थित सांगतो, नीट घ्या. योग्य तिथे उदाहरणे देणे, एक्झाम्पल्स. ओके, लिहून घ्या एक एक पॉईंट. संबंधित कलम, महत्वाचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय वापरून आपल्या मुद्द्यांना विश्वसनीयता द्यावी. म्हणजे म्हणायचं काय, हे पॉईंट काय आहे, कोणते पॉईंट आहेत? आपल्या उत्तरांना इतरांपेक्षा आपलं उत्तर कसं वेगळं होईल यासाठी पॉईंट. प्रत्येकाला 10 पैकी 4 पडत असतील तर मला 10 पैकी 5, 10 पैकी 5.5, 10 पैकी 6 कसे पडतील यासाठी. मला खालचं क्लास 2 न बनता मला क्लास 1 बनायचे तर त्यासाठी पॉईंट. लक्षात आहे कसं? जिथं शक्य आहे हे मी सांगतो जीएस पेपर 2 साठी, तिथं काय वापरत, उदाहरणे द्यावी. कशी उदाहरण द्यायचे सर? मग कलमाचा वापर करा, लिहून घ्या. कलमाचा वापर केला पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचे जे लोक करत नाहीत, सर्वोच्च न्यायालयाचे वेगवेगळे निर्णय सुद्धा आपल्या उत्तरामध्ये आले पाहिजेत. कलम आले पाहिजेत, सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय आले पाहिजेत. आता सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय असे बरेच आहेत. लक्ष्मीकांत सरांच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला आरामात 25-30 मिळून जातील. आणि अजून आपण 10-20 महत्वाचे आहेत, 10 ते 20 जे तुम्ही त्या ठिकाणी त्या टॉपिकचा प्रश्न आल्यानंतर वापरू शकता. ते आपण आपल्या लेक्चरमधून देऊया. असे साधारणतः 30-35-40 निर्णय जर तुमच्या डोक्यात असतील तर तुम्ही ते निर्णय सर्वोच्च न्यायालय म्हणजे तुमचं उत्तर लिहित असताना त्या उत्तराची शहानिशा तुम्हाला करून द्यायचे, त्या उत्तराला तुम्हाला वेटेज द्यायचे. तर असं म्हणजे तुम्ही एखादी म्हणताय की हा मूलभूत अधिकार असला पाहिजे, असं तुम्ही का म्हणताय? तर सर्वोच्च न्यायालयाचा केशवानंद भारती केस असं सांगत आहे. पुट्टास्वामी केस, राईट टू प्रायव्हसी बद्दल सर्वोच्च न्यायालयाने या केसमध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे तुम्ही जेव्हा उत्तर लिहिता त्या उत्तराला प्रूफ काय देताय? सर्वोच्च न्यायालयाचा. प्रूफ काय देताय? भारतीय राज्यघटनेच्या कलमाचा. तुमच्या उत्तराला बळ मिळतं, नक्कीच अर्धा 1 मार्क एक्स्ट्रा मिळतो. त्यासाठी उत्तर उगं वेग उत्तर लिहायचं नाही, उगं काहीतरी मला वाटते म्हणायचं नाही. त्या उत्तराला शहानिशा करण्यासाठी कलमाचा वापर करणं गरजेचं आहे. म्हणून आर्टिकल तुम्हाला पाठ असणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय, बऱ्याच लक्ष्मीकांत सरांमध्ये जेवढे निर्णय ते बाजूला करा, इम्पॉर्टंट सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय. आणि काही आपण लेक्चरमध्ये अजून इम्पॉर्टंट काही निर्णय आपण देऊया. एवढे जर तुम्हाला आले तर तुमच्या उत्तरामध्ये नक्कीच इतरांपेक्षा वेगळेपणा येतो. ठीक आहे, गरज असेल तर डाटा द्या. आता डाटा ससा पॉलिटीला लागत नाही. सोशल जस्टिस, सामाजिक न्यायाचा भाग आहे, गव्हर्नन्सचा भाग आहे, IRचा भाग आहे, तिथं काही इम्पॉर्टंट डाटा असतो. तिथं डाटा आपल्याला देता आलं पाहिजे. ठीक आहे, उदाहरण दिलेलं आहे पाहून घ्या. हा, जिथं शक्य आहे तिथं कनेक्शन. काय पॉईंट आहे हा? मी नेहमी सांगतो कनेक्शन, किंवा दुसरा एक शब्द मी वापरतो मल्टी डायमेन्शनल अप्रोच. कनेक्शन सुद्धा म्हणजे जीएस पेपर 2 चा आन्सर लिहितात. GS 2 मध्ये काय मी म्हटल्याप्रमाणे सामाजिक न्याय पण आहे आणि गव्हर्नन्सचा पार्ट पण आहे, IRचा पण. याला तुम्हाला जीएस पेपर 3 असेल, जीएस पेपर 4 सुद्धा कनेक्ट करता आलं पाहिजे. तिथले सुद्धा काही पॉईंट्स तुम्ही इकडे लिहू शकता. आंतरराष्ट्रीय संबंधाचा चालू आहे. समजा एक्झाम्पल भारत आणि UN, भारत आणि संयुक्त राष्ट्राबद्दल प्रश्न. आता भारत आणि संयुक्त राष्ट्राबद्दल प्रश्न आहे, तुम्ही लिहिलात, पण तुम्हाला इकॉनॉमिकच्या अँगलनं सुद्धा बोलता आलं पाहिजे की भारत, UN, संयुक्त राष्ट्रासारखी आंतरराष्ट्रीय जे संघटना आहे त्याला मजबूती देण्यासाठी भारताचं अर्थव्यवस्था सुद्धा कारणीभूत आहे. भारताला सुद्धा तेवढं वेटेज देणं गरजेचं आहे. युनायटेड नेशन म्हणजे संयुक्त राष्ट्रांना भारताचं ऐकणं गरजेचं आहे. भारताला युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलमध्ये स्थान देणं गरजेचं आहे. का? कारण भारत एक प्रबळ राष्ट्र आहे. भारताची अर्थव्यवस्था जागतिक लेवलला आज 3ऱ्या-4थ्या क्रमांकावर आलेली आहे. भारताचा GDP, भारताचा ग्रोथ रेट हा प्रचंड आहे आणि भारतामध्ये प्रचंड लोकसंख्या आहे, एक मोठं मार्केट आहे. त्यामुळे भारताची ओव्हरऑल अर्थव्यवस्था ही आज स्ट्रॉंग झालेली आहे. ही पहिल्या 4 मध्ये येते. त्यामुळे आंतरराष्ट्रीय संघटनेनं, युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलमध्ये भारताला स्थान दिले गेलं पाहिजे. म्हणजे अर्थव्यवस्थेचा अँगल आला ना इकडे आपल्याला, जरी आपण राज्यघटनेच्या पेपरमध्ये लिहित असलो तरी. त्यामुळं कनेक्शन लिहून घ्या शब्द कनेक्शन. जिथं जिथं तुम्हाला वाटतं की सर ह्या GS 3चं, GS पेपर 4चं मी लिहू शकतो का? लिहू शकतो, लिहिणं गरजेचं आहे, पण मर्यादित. हे सुद्धा तुमचं आन्सर वेगळं बनवतो. आता सादरीकरण लिहिता व्यवस्थित लिहिता आलं पाहिजे. कसं? पॅरेग्राफ फॉर्मॅटमध्ये मी जसं म्हटलं, छोटे छोटे पॅरेग्राफ असले पाहिजे, हेडलाईन असली पाहिजे, सब हेडिंग्स असली पाहिजे आणि अंडरलाईन पण करता आली पाहिजे. अंडरलाईन पण शब्द, जे महत्वाचे शब्द असतात त्याला अंडरलाईन करायचे, जे महत्वाचे शब्द आहेत त्याला अंडरलाईन करायचं. ठीक आहे, मी फास्ट सांगतोय, वेळ कमी आहे आज, सगळंच तुम्हाला सांगतोय. कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त फायदा होईल यासाठी स्पीडअप सांगतोय. याला व्यवस्थित डिटेलमध्ये आपण आपल्या बॅचमध्ये करणार आहोत.
ठीक आहे. आणि परीक्षेच्या वेळेचं पण व्यवस्थापन करता आलं पाहिजे. हे पण आजपासूनच चालू केलं पाहिजे. म्हणजे साधारणतः प्रत्येक प्रश्न 8 ते 9 मिनिटांमध्ये मला सॉल्व्ह करायचा आहे, एवढाच वेळ मिळतो परीक्षेमध्ये. मग आतापासूनच सर्व पाहिजे, मला 8 ते 9 मिनिटांमध्ये माझं चांगलं उत्कृष्ट कसं येईल. कसे उत्तर, उत्कृष्ट उत्तर म्हणजे काय, योग्य उदाहरणं टाकता आले पाहिजेत, योग्य डाटा टाकता आला पाहिजे, कलम टाकता आले पाहिजेत, सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय टाकता आले पाहिजेत, त्याचबरोबर संबंध जोडता आला पाहिजे आणि व्यवस्थित अंडरलाईन करता आलं पाहिजे. हेडिंग्स, सब हेडिंग्स, त्याला बॉक्सेस, असं पद्धतीनं जर असेल तर माझं उत्कृष्ट चांगलं उत्तर मिळेल. माझं हे उत्तर टॉपरचं बनेल. माझं हे उत्तर क्लास 1 बनवण्यासाठी मला नक्कीच फायदा होईल. आणि यासाठी वेळेचं व्यवस्थापन आजपासून केलं पाहिजे. साधारणतः सुरुवातीला तुम्ही वेळ देऊ शकता, ठीक आहे सर मला आता 15-20 मिनिट लागतात, काही प्रॉब्लेम नाही, पण याला दिवसेंदिवस टार्गेट ठेवून येत्या महिन्यामध्येच ते वेळ हा 10 मिनिटापर्यंत पुन्हा 9 मिनिटापर्यंत तो गेला पाहिजे. जास्तीत जास्त 9 मिनिटं, त्याच्या पलीकडे वेळ देता कामा नाही. याचं सुद्धा नियोजन करायचे. त्यासाठी एखादं टेस्ट सिरीज सुद्धा लावा, त्यातून तुमचा हळूहळू इम्प्रुव्हमेंट होईल. तर मला वाटतं सर्व महत्त्वाचे पॉईंट, एक स्ट्रॅटर्जी काय असावी मी तुम्हाला सांगितलेले. चालू अहवाल हे काय सोर्स मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलं, ज्याला गरज आहे ते तुम्ही बघू शकता, स्क्रीनशॉट घेऊ शकता. हे पण मी तुम्हाला इथे उल्लेख केलेला आहे. लक्ष्मीकांत सरांचं तर आहेच, पण माझं म्हणून इंडिया इयरबुक मधले काही महत्त्वाचे टॉपिक करू शकता. NCERT मध्ये भारतीय स्वतंत्र राजकारण, समकालीन विश्व राजकारण, समकालीन विश्व राजकारण हिंदीमध्ये जे आहे ते एकदा वाचून काढू शकता. चालू घडामोडीसाठी आता जास्त वेळ देऊ नका, माझ्या मते जे काही आपल्या नोट्समधून तुम्हाला भेटेलच. ठीक आहे, एवढंच लक्षात घ्या. आणि मागील काही प्रश्नपत्रक UPSCचे आहेत किंवा मागचे जे MPSCचे जे मागे जुना पॅटर्न होताच आपला डिस्क्रिप्टिव्ह, त्याचे मागचे 10 वर्षाची गरज नाही माझ्या मते, लास्ट 5 वर्षाचे पेपर तुम्ही सॉल्व्ह करू शकता. MPSCचे सुद्धा खूप गरज, त्यातूनच काही प्रश्न रिपीट सुद्धा होऊ शकतात. ओके, त्यामुळे हे मुख्य परीक्षा चालू घडामोडीसाठी मी म्हटल्याप्रमाणे असेल काढलेलं तर ठीक आहे, आता इकडे जाऊ नका मी म्हणतो. त्यामुळे हे बघूच नका. तुमच्याकडे अगोदरच काढलेलं असेल तर ठीक आहे, आता फक्त काय करा, जेवढं तुमच्याकडे आहे ते कनेक्ट करा आणि किंवा मग आपल्या काही आपण इम्पॉर्टंट टॉपिक्स घेणार होतो चालू घडामोडीचे, तेवढं टॉपिक करा आणि मागच्या 5 वर्षाचे MPSCचे पेपर वापरू शकता. त्याचबरोबर UPSCचे सुद्धा तुम्ही सॉल्व्ह करा. या दोन्हीच यातून प्रश्न रिपीट होऊ शकतात. ठीक आहे, तर मला वाटते ओव्हरऑल 120 पेक्षा जास्त 125 मार्क, त्याच्यापेक्षाही जास्त आपल्याला कसं मिळवता येईल त्याची ओव्हरऑल एक बेसिक स्ट्रॅटेजी मी तुम्हाला इथे डिस्कस केली. कसं वाटलं, यातून खरंच तुम्हाला काय नाविन्य मिळालं का, तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. आम्हाला सुद्धा एक एनर्जी येते आणि येणारी आपली हे करत असताना हे सगळं आपण व्यवस्थित आपल्या बॅचमधून सुद्धा MPSCची जी आपली क्रॅश कोर्सची मेन्सची बॅच चालू होणार आहे त्यामध्ये सुद्धा तुम्हाला ते मिळणारच आहे. ठीक आहे, थँक्यू व्हेरी मच.